नमस्कार मंडळी. तर आता आला आहे मिरग आणि मिरगामध्ये म्हणजे आमच्या कोकणात मालवणी वडे आणि चिकन सागोती बनवली जाते. तर त्याच्यासाठी आता मला मालवणी वडे बनवायचे आहेत, पण माझ्याकडे ते पीठ नाही आहे, तर मी इन्स्टंट पीठ तयार करणार आहे. तर मी काय केलं आहे, हे 1 किलो मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हे ज्वारीचं पीठ अर्धा किलो घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ 1-2 वाट्या घेणार आहे. आणि त्याच्यासाठी मी जो काय म्हणजे घालायचं, तर ही एक अर्धा वाटी मी उडीद डाळ घेतली आहे. तर मी आता काय करते, ती मी पुसून घेतली आहे स्वच्छ. तर ती आता एक भाजून घ्यायची. तर त्याचबरोबर अर्धा वाटी चणा डाळसुद्धा घ्यायची. तर मी इथे वडे कुरकुरीत होण्यासाठी हे एक पाऊण वाटी मी पोहे घेतलेले आहेत. हे गावठी पोहे आहेत. 2 चमचे मी बडीशेप घेतलेली आहे. 1 चमचा मी ही मेथी घेतलेली आहे. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. 1 चमचा मिरी घेतलेला आहे. आणि हे हळकुंडाचे तुकडे घेतलेले आहेत. आणि हे मी अर्धी वाटी धणे घेतलेले आहेत. तर हे जे मी साहित्य घेतलं आहे ना, म्हणजे जिरं, मेथी, हे बडीशेप वगैरे, ते मी ह्या चमच्याने घेतलेलं आहे. आणि उडीद डाळ बघा, आता आपली ही उडीद डाळ चांगली भाजत आलेली आहे. तिचं छान असा सुगंध सुटला आहे. तर मी काय करते, ही उडीद डाळ काढून घेते. तर ही अर्धी वाटी आपण चणा डाळ घ्यायची, पण माझ्याकडे आता चणा डाळ नसल्यामुळे ही मी फुटाणे डाळ घेतलेली आहे. म्हणजे ही भाजलेली डाळ असते. हिला फक्त जरासं गरम करून घेते मी. तर त्याच्यामध्ये मी हे पोहे टाकते. पोहे पण नुसते गरम करून घ्यायचे, म्हणजे काय होतं, आपले जे वडे आहेत ते एकदम कुरकुरीत असे लागतात. तर आता मी हे धणे गरम करून घेते. तर आपले धणे झालेले आहेत, ते मी काढून घेते. तर आता मी ही बडीशेप गरम करून घेते. तर बडीशेपमध्ये मी हे जिरं गरम करून घेते. त्याच्यामध्ये हे मी मिरी गरम करून घेते. त्याच्यामध्ये हे हळकुंडाचे तुकडे गरम करून. तर मेथी वगैरे सर्व साहित्य मी भाजून घेतलेलं आहे. हे आता थंड करून घेतलं आहे. तर मी काय करते, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी हे वाटून घेते. हे एकदम बारीक पण असं लावायचं नाही, थोडंसं कसकशीत असं लावायचं. तर मी हे मिक्सरमध्ये घालून वाटून घेते मिक्सरला. हे बघा, असं हे बारीक मिक्सरला लावून घ्यायचं. एकदम पण बारीक असं करायचं नाही. तर आपण जे आता डाळी वगैरे भाजून घेतलेले ना, जे मसाले, त्याचं हे मिश्रण मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. तर मी आता काय करते, मला हे इन्स्टंट पीठ बनवायचं आहे. तर हे ज्वारीचं पीठ आहे. तर मी काय करते, 4 वाट्या ज्वारीचं पीठ घेते. 2. तर ह्या ज्वारीच्या मी 4 वाट्या पीठ. तर हे 4 वाट्या मी ह्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. हे 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि हे आता मी 4 वाट्या तांदळाचं पीठ घेते. 4 वाट्या मी हे तांदळाचं पीठ घेते. तर ह्याच्यामध्ये मी जे आता हे सगळे मसाल्यांचं, उडीद डाळीचं मी जे मिश्रण केलं आहे चणा डाळीचं, ते मी घालते. त्याच्यासोबत मी हे 1 चमचा मीठ घालते. आणि हे सर्व एकत्र करून आता आपलं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे आपलं हे इन्स्टंट वडापीठ तयार झालेलं आहे. आणि तुम्हाला जर असं करायचं नसेल, तर रेशनचा जो तांदूळ असतो
तो 1 किलो तांदूळ घ्यायचा किंवा 5 वाट्या रेशनचा तांदूळ घ्यायचा, 5 वाट्या ज्वारी घ्यायची आणि 3 वाट्या गहू घ्यायचा काय. आणि ते सगळं आपण हे घेतलेले मसाले हे सगळं साहित्य घेऊन ते व्यवस्थित भाजून थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आणि व्यवस्थित ते चक्कीवरनं लावून आणायचं. तर आता हे मला इन्स्टंटली पीठ हवं आहे, म्हणून मी हे जे घरात माझ्याकडे तांदळाची, ज्वारीची आणि गव्हाचं जे पीठ होतं तर त्याच्यातनंच मी हे वड्याचं पीठ आता तयार केलेलं आहे. तर ह्यापासून मी तुम्हाला आता वडे बनवून दाखवते. तर आता आपण सागोती बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी हे अर्धा किलो बॉयलर चिकन घेतलेलं आहे. तुम्हाला जर गावठी मिळालं तर तुम्ही गावठी घेऊ शकता. तर मी आता काय करते, तर त्याच्यामध्ये मी हे मीठ घालते आहे 1 चमचा, त्याच्यामध्ये मी ही हळद घालते अर्धा चमचा, त्याच्यामध्ये ही आला लसूणची पेस्ट घालते आहे 1 चमचा, त्याच्यामध्ये हे काश्मीरी मिरचीचं तिखट आहे ते अर्धा चमचा घालते आणि हे आपलं मालवणी तिखट आहे जे मी स्वतः बनवलेलं आहे ते मी 4 चमचे घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी हे एक अर्ध लिंबू पिळणार आहे. तर आता काय करायचं, हे सर्व मसाले लावून एक 10-15 मिनटं, म्हणजे आपल्याजवळ जर जास्त वेळ असेल तर आपण 2 तास मुरत ठेवलं तरी चालतं. म्हणजे काय होतं, त्या चिकनच्या पिसाला मसाला चांगला मुरला जातो, चांगला लागला जातो. तर आता माझ्याकडे जास्त वेळ नसल्यामुळे मी एक 15 मिनटं ह्याला हे मसाले लावून असं ठेवते. तर मी ह्याच्यात गरम मसाला पण टाकते. आणि म्हणजे हे मसाले लावताना नाही टाकला तरी चालतो. आपण ज्यावेळी फोडणीला कांदा वगैरे देतो ना त्यावेळी गरम मसाला टाकला तरी चालतो. तर आता मी हे सर्व मसाले लावून एक 15-20 मिनटं असं ठेवणार आहे. तर आता जे मी पीठ हे बनवलं आहे ना मालवणी वड्याचं, तर मी ह्यातलं ना 3 वाटी फक्त पीठ घेणार आहे. 3 वाटी पिठाचे मी वडे बनवणार आहेत आणि बाकीचं हे पीठ व्यवस्थित सगळं मिक्स करून मी भरणीमध्ये भरून ठेवणार आहे. तर आता मी हे 3 वाट्या, ह्या वाटीने 3 वाट्या मी पीठ घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हे थोडंसं तेल टाकायचं आणि हे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे, कडकडीत पाणी आहे ते त्याच्यामध्ये घालायचं. चमच्याने एकत्र करायचं. तर असं हे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं बस. तर आता मी हे छानपैकी असं हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर काय करायचं, त्याला मध्ये असा होल पाडायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून ठेवायचं. आणि काय करतात, कोकणात अशी पद्धत आहे की ह्या तेलामध्ये एक जळता कोळसा टाकायचा आणि झाकून ठेवायचं. तर मी आता हे 15 मिनटं झाकून ठेवते. तर आता आपण जे चिकन ठेवलेलं ना त्याला सगळे मसाले लावून त्याला आता 20 मिनटं झालेली आहेत. तर मी काय करते, आता हे इथे मी मातीचं मडकं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हे तेल घालून घेते. तर आता आपलं तेल चांगलं तापलं आहे, त्याच्यामध्ये एक स्टार फूल घालायचं, त्याच्यामध्ये एक मोठी वेलची घालायची आणि हे तमालपत्राचं पान घालायचं, त्याचे तुकडे केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची घालायची. मला कढीपत्ता आवडतो म्हणून मी कढीपत्त्याचे तुकडे करून घालते. त्याच्यामध्ये हा 1 वाटी कांदा घालायचा
आणि हा एक टोमॅटो घालायचा बारीक चिरून, व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि हे कांदा टोमॅटो लवकर शिजायला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये हे अर्धा चमचा मीठ घालायचं आणि हे चिमूटभर साखर घालायची. तर आता हे व्यवस्थित परतून एक 5 मिनटं व्यवस्थित शिजू द्यायचं. तर आता आपली ही जी फोडणी आहे किंवा कांदा टोमॅटो आहे तो शिजायला कमीत कमी 5 मिनटं तरी लागणार. मग मी काय करणार, हे ताटामध्ये मी पाणी घेतलं आहे आणि ते त्याच्यावरती ठेवते, म्हणजे आपला कांदा टोमॅटो पण लवकर शिजेल आणि वरचं जे पाणी आहे ते पण गरम होईल, म्हणजे तेच पाणी आपण चिकनमध्ये वापरणार आहोत. तर आता आपण त्या चिकनमध्ये मालवणी वाटप घालणार आहे. तर काय केलं आहे मी, ओलं खोबरं 1 वाटी, अर्धी वाटी सुकं खोबरं, 1 कांदा, थोड्याशा लसूणच्या पाकळ्या, आलं, हे सर्व भाजून घेतलं आहे. थोडेसे खडे मसाले त्याच्यामध्ये घातले आणि हे व्यवस्थित भाजून घेऊन मी त्याची ही पेस्ट करून घेतली आहे, म्हणजे हे मालवणी वाटप करून घेतलं आहे, ते मी मिक्सरला लावून घेतलं आहे. तर आता आपली 5 मिनटं झालेली आहेत. मी फोडणी चेक करते आणि हे बघा, हे वरचं पाणीसुद्धा पूर्णपणे गरम झालेलं आहे. तर हे बघा, आपली फोडणी ही काय लागलेली नाही आहे, कारण वरती आपण जे पाणी ठेवलेलं त्याच्यामुळे ती फोडणी काय लागली नाही आहे. तर आता काय करायचं, जरासं ह्याच्यामध्ये हिंग घालायचं, म्हणजे कसं आपलं ते चिकन असतं ना, हे बॉयलर चिकन आहे, ते आपल्याला बाधत नाही, त्याचा त्रास होत नाही, म्हणून मी हा जरासा हिंग घातला. तर आपला हा कांदा टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे. तर मी आता काय करते, त्याच्यामध्ये हे जे चिकन आहे मसाले लावलेले, ह्याच्यामध्ये सगळे मसाले घातलेले आहेत, तर ते मी आतमध्ये घालून घेते. तर आता हे जे चिकन आहे ना ते व्यवस्थित मी परतून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावर सुद्धा मी 2 मिनटं हे थंड पाणी परत घेतलं आहे मी ताटामध्ये. तर हे 2 मिनटं मी हे शिजू देते, म्हणजे काय होणार, ते मसाले लागणार. तर आता मी ते चिकन चेक करते, 1-2 मिनटं झालेली आहेत. तर आता काय करते, मला थोडंसं रस्सा पण हवा आहे, त्याच्यामुळे मी काय करते, हे जे वाटप आहे ते थोडंसं वाटप घालते. व्यवस्थित परतून घेते. त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते. आणि मी ते मगाशी जे गरम पाणी ठेवलेलं ते गरम पाणी मी ह्याच्यामध्ये घालते. तर मला याचा रस्सा काढायचा आहे, तर हे 5 मिनटं मी शिजू देते. तर आता आपण आपलं हे जे चिकन आहे ना ते शिजलेलं आहे, तर मला यातला थोडासा रस्सा काढायचा आहे. तर मी काय करते, हा मी रस्सा काढते. तर मी आता हे एक भांडं त्यातलं हा रस्सा काढलेला आहे. तर मी आता काय करते, हे जे अजून थोडंसं वाटप आहे ते आतमध्ये घालते. तर हे मी सगळं वाटप घालून घेते आणि हे जे गरम पाणी केलेलं ते पण मिक्सरमध्ये घालून मी ते आतमध्ये ओतते. आणि आता ह्याला एक 5 मिनटं मी शिजू देते. तर आता आपण ही सागोटी तयार झाली की बघूया. तर आपलं आतमधलं चिकन सुद्धा छानपैकी शिजलेलं आहे. मसाले वगैरे सगळं, मीठ चेक करते मी.
तर मीठ मसाले वगैरे सगळे व्यवस्थित लागलेले आहेत, परत काहीच घालायची गरज नाही आहे. तर ह्याच्यामध्ये मी ही कोथिंबीर घालून घेते. तर आपलं हे चिकन आता व्यवस्थित शिजलेलं आहे. तर मी गॅस बंद करते. तर आता आपलं हे जे वड्याचं पीठ आहे ना, ते छानपैकी नरम झालेलं आहे. तर हे व्यवस्थित 1-2 मिनटं मळून घ्यायचं. तर आता मी हे तेल तापत ठेवलं आहे आणि हे वड्याचं जे पीठ आहे ते मी व्यवस्थित मळून घेतलं आहे. तर त्याच्या ह्या अशा एवढे छोटे छोटे पेढे करून घ्यायचे त्याचे आणि पानाला असं तेल लावायचं आणि ते असे थापून घ्यायचे. तर अशा प्रकारे हा वडा जो आहे ना तो थापून घ्यायचा आणि त्याला असं मधी ना छोटंसं असं भोक पाडायचं, म्हणजे ते आपले कोंबडी वडे झाले. तर अशा प्रकारे मी बाकीचे सगळे वडे करून घेते. तर आता आपलं हे तेल तापलेलं आहे आणि आपले वडे पण थापून झालेले आहेत. तर मी आता वडे तळायला घेते. तर आता आपले वडे छान फुगलेले पण आहेत आणि हे बघा त्यांना छान कलरसुद्धा आलेला आहे. तर आपण असं घरच्या घरी छानपैकी सगळी जर आपल्याकडे पीठ असतील तर आपण असे मालवणी प्रकारचे वडे बनवू शकतो. तर असे हे आपले छानपैकी मालवणी वडे तयार झालेले आहेत. तर ते आपण सागोतीसोबत खायला घेऊया. तर 3 वाटीमध्ये माझे हे एवढे वडे झालेले आहेत. तर अशा प्रकारे आज मिरग स्पेशल हे सागोती रस्सा आणि हे मालवणी वडे आणि ही सोलकढी तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की करा.